पुण्यातील वाघोली परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली। प्रसिद्ध रील स्टार आकाश उर्फ अक्या बनसोडे याच्यावरती उबाळे नगर येथील त्याच्या यू मेन्सवेअर दुकानात तिघांनी धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यानं सोशल मीडियावरती प्रचंड लोकप्रिय असलेल्या अक्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केलेली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मात्र त्या दिवशी नेमकं काय घडलं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर गुरुवारी 3 जुलै 2025 रोजी रात्री 9:15च्या सुमारास वाघोलीतील बाईफ रोडवरील उबाळे नगर परिसरात ही घटना घडली। अक्या बनसोडे त्याच्या दुकानात असताना तिघे अज्ञात व्यक्ती अचानक आत शिरले। त्यांनी अक्याला शिवीगाळ करत थांब तुझा आज गेमच करतो अशी धमकी दिली, अशी माहिती समोर येते। त्यानंतर त्यांनी धारदार शस्त्रांनी अक्यावरती हल्ला चढवला। हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावरती, उजव्या भुईवर, ओठाजवळ आणि पायाच्या मांडीवरती वार केले। या हल्ल्यात अक्या बनसोडे गंभीर जखमी झालेला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या त्याच्यावरती उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील बोललं जात आहे। या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 6 यांनी संयुक्त कारवाई करत हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वानखेडे, माने आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे। आकाश उर्फ अक्या बनसोडे हा सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे। त्याच्या रील्स आणि व्हिडिओंनी त्याला 2 मिलियन सबस्क्रायबर्सचा पाठिंबा मिळवून दिलाय। वाघोलीतील बाईफ रोड परिसरात राहणारा अक्या त्याच्या यू मेन्सवेअर या कपड्याच्या दुकानांमुळेही स्थानिकांमध्ये परिचित आहे। त्याच्या हटके स्टाईल आणि मजेदार रीलमुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे। या हल्ल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये संताप आणि चिंता पसरलेली आहे। हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पोलीस सूत्रानुसार वैयक्तिक वाद किंवा पूर्ववैमनस्य यामुळे हा हल्ला झाला असण्याची शक्यता आहे। वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तपासात प्रगती असल्याचं सांगतायत। हल्लेखोरांनी वापरलेले धारदार शस्त्र आणि त्यांचा आक्रमक पवित्रा यामुळे हा हल्ला सुनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जातोय।